माहेरचं घर. दुपारचे 12 वाजले होते. मीरा निवांत पेपर चाळत बसलेली होती. तितक्यात फोन वाजला. तिने रिसिव्हर कानाला लावताच पलीकडून आवाज आला. आबा आता राहिले नाहीत. फोनवर भावाचे हे शब्द ऐकताच तिचे मन वेदनेने भरून आले. पण जोपर्यंत तिची आई आहे तोपर्यंत तिचं माहेर आहे. मीराला हायसे वाटले. लागलीच ती माहेरी निघाली. नवऱ्याला कॉल करून कळवले. तो लंच टाईममध्ये निघणार होता. बोलला तू निघ पुढे. म्हणून मीरा एकटीच निघाली. सर्व अंत्यविधी पार पडले. घरी जाताना दोन्ही बहिणींनी आईला वचन दिले की त्या एक एक करून येत राहतील. दोन्ही बहिणी आईच्या इच्छेनुसार वेळ काढून आईच्या घरी जात असत. बहिणीच्या वागण्यात आता फरक पडला होता म्हणून 2 दिवसांपेक्षा जास्त त्या राहत नसत. पण आता त्या दोन्ही बहिणींना काहीतरी विचित्र वाटत होते. दोघींनाही कळत होते. त्या दोघी आबांना त्यांच्या आजारपणात भेटायला यायच्या. आई त्यांच्या 2 मुलींसोबत असायची तेव्हा त्यांच्याकडे वहिनींचे डोळे सदा वटारलेले असायचे. जोपर्यंत आबा होते तेव्हा आईची पत्रे मार्चपासून यायला सुरुवात व्हायची की बेटा आता सुट्ट्या लागल्यात की या माहेरपणाला. मीरा आणि गीता आनंदाने भरून जाई. दोन्ही बहिणी अगदी कमी कालावधीसाठी येत असत. त्यांचं माहेर खूप संपन्न होतं. पण आबा गेल्यानंतर घरची परिस्थिती वेगळी झाली होती. आईजवळ घरी कधी कोणी बसत नसे. पण जेव्हा दोघी बहिणी असल्या तेव्हा वहिनी किंवा त्यांची मुले सारखी कोणी ना कोणी हजर असायचे आणि दोघांचेही विचार त्यांच्या मनात घर करून राहायचे. वहिनी ही उद्धटपणे वागायची. जणू दरोडा टाकायला आल्या आहोत. दोघीही बहिणी आपल्या घरी बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. भाऊ ही नुसतीच वरवर विचारपूस करत असे. कडू बोलल्यामुळे अनेकदा दुसऱ्या दिवशी परतावे लागत असे. आईने घराचं धर्मशाळेत रूपांतर केल्याचे अनेकदा ऐकायला मिळत असे. म्हातारपणे सगळ्यांना भेटण्याची इच्छा होते पण सगळ्यांचा स्वयंपाक आणि खाऊ घालायला खूप खर्च लागतो असं सुनावले जाई. आईला फोन केला तरी मी ठीक आहे याशिवाय ती काही बोलू शकत नसे. वहिनी आणि भावाच्या गैरवर्तनामुळे गीताने हात जोडले कारण ती लांबून आली होती. पण मीराचे शहर फार दूर नव्हते. आई अनेकदा आपल्या मुलींचे फोन नंबर तिच्या पदरामध्ये लपवून ठेवत असे आणि कुणालाही विनंती करायची आणि लोक फोन लावून द्यायची. मुलगी कितीही मोठी झाली तरी आईच्या प्रेमात कधीच कमी होत नाही. खूप महिन्यानंतर आईने पुन्हा आग्रह धरला. त्यामुळे मीरा आली. पण यावेळी कुठलीही पहेरेदारी नव्हती. जरा आश्चर्यच वाटले. यावेळी आईने रात्रभर मीराशी मनमोकळेपणे बोलत राहिली. भाची आणि वहिनी आपापल्या कामात व्यस्त होती. आईच्या सवयीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मीराने गीताला बोलवायला लावले. परत माहेरावरून येताना आई लहान मुलीसारखी रडत होती आणि म्हणाली येत जाग भेटायला. काय माहीत पुढच्या वेळेस मी असेल नसेल. त्या दिवशी तिला काय झाले होते माहीत नाही पण मीराचे मन बेचैन झाले होते. तब्बल 20 दिवसानंतर आई या जगात नाही अशी बातमी मिळाली. मीरा निराशेने आईच्या घरी धावली. मीरा पण आजी झाली होती पण तिची आईशी असलेल्या ओढीमुळे ती मेलेल्या आईला मिठी मारून तासनतास लहान मुलासारखी रडत राहिली. आई तिच्या शेवटच्या प्रवासाला निघाली पण मीराला आईचे असे निघून जाणे आवडले होते कारण आई आता स्वतंत्र झाली होती. अपमानास्पद वागणुकीतून मुक्त झाली होती. आईच्या 13व्या विधीनंतर मीरा तिच्या माहेरच्या घरी निघून गेली. गीताच्या घरी पण वारंवार जाणं योग्य वाटत नव्हतं. आज तब्बल 3 वर्षांनी भावाचा फोन आला. मीरा काय झालंय? तू तर हालचाल विचारायला सुद्धा एक फोन करत नाहीस. तुझ्या वहिनीला पण बोलायचं आहे. आज वहिनीच्याही बोलण्यातून गोडवा वाटत होता आणि म्हणाल्या मीरा आई असताना दर आठवड्याला यायचीस आणि आता 3 वर्ष झाली आईच्या 13व्यानंतर उंबरठ्यावर पायही ठेवलेला नाहीस. इच्छा नसतानाही मीराच्या जखमा ताज्या झाल्या होत्या. आईसोबत 2 दिवस घालवण्याचा लोभ असायचा. नाहीतरी कोणत्याच मुलीला तिच्या घरात अन्न आणि जागेची कमी नसते. ती फक्त आईच्या मायेची भुकेली असते आणि त्या मायेपोटी मी निर्लज्जपणे येत राहिले. आई असेपर्यंत मीरा रागवतच म्हणाली. आईच्या मनातल्या गोष्टी ऐकायच्या आणि आपलं मन मोकळं करायचे. पण वहिनी तुम्हाला आमचं येणं फारसं आवडायचं नाही. आई नाही त्यामुळे जिव्हाळ्याचं कुणीच नाही तर कुणासाठी आणि का यायचं?
समोरून वहिनी म्हणाली, बस कर मीरा, आम्हाला आमची चूक समजली. आम्ही तुम्हा दोघींसोबत खूप वाईट वागलो. आज जेव्हा आमचा जीव आमच्या मुलीला पाहण्यासाठी भेटण्यासाठी तळमळत असतो, आता आम्हाला आईची तळमळ समजते. मी फक्त सून म्हणून बघायचे, माफ कर आणि घरी ये, 2-4 दिवस राहा, आम्हाला बरं वाटेल, आम्ही वाट पाहतोय, असं म्हणून वहिनीने फोन ठेवला. भाऊ आणि वहिनीच्या सांगण्यावरून मीरा तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. वहिनीमध्ये खूप बदल झाला होता. ही तीच वहिनी होती जिच्या भीतीने आई आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती, विश्वास बसत नव्हता. तेव्हा वहिनीने मीराला आईच्या काही आठवणी दिल्या. मीराने नम्रपणे त्या वस्तू घेण्यास नकार दिला आणि म्हणाली की वहिनी, मी फक्त आई आणि माझ्या लोकांसाठी येत होते, या निर्जीव गोष्टींसाठी नाही. वहिनी आपले अश्रू पुसत म्हणाल्या, मीरा, म्हातारपणातही येत राहणे बरे, पण या निर्जीव गोष्टींच्या हव्यासापोटी आम्ही इतके पुढे निघून गेलो होतो की नातेच हरवून गेले कुठेतरी. मीराने वहिनीचे अश्रू पुसले आणि म्हणाली, वहिनी, दुःखी होऊ नका, जे झाले ते बदलता येणार नाही, पण खंत एवढीच वाटते आहे की समज नेहमी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरच येते. अशा काही मुली आहेत ज्या लोभापोटी माहेरी येतात, परंतु बहुतेक मुली आईवडिलांच्या घरी काही काळासाठी आपल्या आईवडील आणि भावंडांसोबत राहण्यासाठी येतात. एकच खंत आहे, ती म्हणजे एवढा बदल आईच्या समोर घडला असता तर ती शांतपणे पुढच्या प्रवासाला गेली असती. गाडीत बसल्यावर मीराने मागे वळून पाहिलं तर वहिनी आपल्या पदराने वारंवार डोळे पुसत होती. आज बऱ्याच वर्षांनी आईच्या काळात माहेरचे घर सोडताना जसे माझे मन भरून यायचे तसेच आजही भरून आले. मी माझ्या घरी पोहोचल्याची माहिती भावाला दिली तेव्हा तो एवढाच बोलला की मीरे, येत राहत जा. हो दादा, नक्की येईल. खूप वर्षांनी तू मला माझं माहेरचं घर परत मिळवून दिलंस. आता मी नक्की येणार. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.